हाय नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर रीडिंगला सुरुवात करण्याच्या अगोदर तुमच्या एनर्जी फील्डमध्ये जी कुठली नेगेटिव्ह एनर्जी आहे जी एंटर करण्याचा प्रयत्न करत आहे ती दूर निघून जावी यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करत आहे. ऑल नेगेटिव्ह एनर्जी सेंड इट बॅक टू सेंटर, मल्टिप्लाय बाय 1000 टाइम्स. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, आर्कएंजल मायकल. Please protect us. Backfire or negative energy. तर लेट्स सी, पाहूया तुमच्यासाठी आज काय मेसेजेस आहेत. आय थिंक मेसेजेस पॉझिटिव्हच असतील कारण की आजची ऊर्जा ही पॉझिटिव्ह आहे. तर रामकृष्ण हरी सर्वांना, कारण की आज एकादशी आहे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. शिवजी प्लीज गाईड मी इन दिस रीडिंग. ओके, सेलिब्रेशन येत आहे. जसं मी कार्ड्स घेतले शफल करायला तर मेसेजेस तुमच्यासाठी तयारच आहे. तुमच्यासाठी सेलिब्रेशन येत आहे, आनंद उत्सव साजरा करत आहात, खूप हॅपी मूडमध्ये आहात किंवा काहीतरी हॅपीनेस, काहीतरी गुड न्यूज तुमच्याकडे येत आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन. जे काही आतापर्यंत कार्य तुम्ही केलेलं आहे त्याचं तुम्हाला रिवॉर्ड मिळत आहे, त्याचं बक्षीस तुम्हाला मिळत आहे, ट्रॉफी तुम्हाला मिळत आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग. जे कोणी दत्तगुरूंचे भक्त आहेत त्यांनी कमेंट करा. श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, हर हर महादेव, जय दत्तगुरू कमेंट करा, कारण की तुमच्यासाठी खूप पॉझिटिव्ह न्यूज येणार आहे, ऑन द वे आहे. सो जे काही तुम्ही सध्या स्वप्नामध्ये पाहिलेलं होतं जी गोष्ट ती येत आहे तुमच्याकडं. सो क्लायमेट दिस रीडिंग. ओके ओके, असू शकतं काही कार्मिक सिच्युएशन राहिलेली आहे, काही कार्मिक लोक तुमच्या जीवनामध्ये होते, काही कार्मिक तुमच्या जीवनामध्ये अजूनही आहेत. हळूहळू कार्मिक सिच्युएशन मधून तुम्ही बाहेर पडत आहात, कार्मिक लोकांच्या गरड्यामधून बाहेर पडत आहात. कार्मिकचं खरं रूप तुमच्या समोर आलेलं आहे. जे कोणी तुमच्या सोबत आहेत सध्या ते सर्व कार्मिक रिलेशनशिप आहे. जे कोणी ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहे, शिवशक्तीच्या जर्नीमध्ये आहे, त्यांच्यासोबत जे कोणी पार्टनर आहेत, जे कोणी त्यांच्या घरातील लोक आहे, कार्यक्षेत्रामधील आहे, ज्यांचे फॅमिली मेंबर्स आहेत, सगळे कार्मिक आहेत. तर येथे खूप जास्त शिकवण घेण्यासाठी ट्विन फ्लेम्स येथे आलेले आहेत आणि ऑदरही जे कोणी व्हिडिओ पाहत आहे आध्यात्मिक जर्नीमध्ये सुद्धा आहेत. तर बोटावर मोजण्या इतके तुमचे जवळचे असतील, कारण की येथे दिसून येत आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांना खूप जास्त मित्रपरिवार नसेल, त्यांना खूप जास्त त्यांच्या घरातीलही सपोर्टिव्ह लोक नसतील किंवा जे असतील ते फक्त फायद्यापुरते असतील. सो येथे दिसून येत आहे कार्मिक सिच्युएशन. येथे रिव्हर्स कार्ड आलेला आहे. तर कार्मिक जे आहे ते तुमच्या जीवनामधून हळूहळू कट ऑफ होत आहे. बरेचसे कार्मिक तुमच्या जीवनामधून निघून जात आहेत किंवा ते तुमच्या एनर्जीशी मॅच करू शकत नाही, त्यामुळे ते स्वतःहून निघून जात आहेत. सो अशी येथे सिच्युएशन तयार झालेली आहे. असू शकतं आता शनी महाराजांची पण ऊर्जा आहे. आपल्याला माहिती 27 तारखेपासून शनी वक्री होत आहे. बरेच गुड न्यूज आता येत आहेत, आपण पाहिलेलं आहे. मी परवा 1-2-3 दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं, मी गाईड केलं होतं की बऱ्याच आता हे तक्ता पलट होणार आहे बऱ्याच लोकांचा. तर आता त्याला सुरुवात झाली आहे. हे बघा, पापाचा घडा आहे ना, तो भरला की कोणत्या ना कोणत्या रूपात देव येतो. तर एवढे सगळं जे चेतनेचा स्तर सगळ्यांचा जो वाढला होता, ज्यांना कळत होतं, बऱ्याच दिवसांचं साठलेलं होतं की हे जे काही घडतंय ते योग्य नाही, परंतु वाचा कोणी फोडत नव्हतं. तर हळूहळू पापाचा गडा भरलेला जो असतो तो फुटतोच कधी ना कधीतरी. तर येथे सुरुवात आता झालेली आहे. अँड आपल्याला इथे दिसून येत आहे शनी महाराजांचं वक्री होणं. तुम्हाला माहिती आहे शनी महाराज हे कडक देवता आहेत आणि न्यायाचे देवता आहेत. ते कधीही कोणावर अन्याय होऊ देत नाही. तुम्ही जितकं कार्य केलेलं आहे त्याचा परतावा ते तुम्हाला देतात. चुकीचं असो नाही तर बरोबर असो, तुम्ही काय चांगलं केलंय काय वाईट केलंय ह्याचा पूर्ण हिशोब त्यांच्याकडे आहे. देवांना नाही सोडलं त्यांनी, तर ते सामान्य माणसांना काय सोडणार आहेत. तर येथे दिसून येत आहे कुणी कितीही मोठा असो, कुणी कुठल्याही पदावर असो, कुणी काहीही असो ह्या येथे, परंतु जर त्याच्या जीवनामध्ये त्यांनी चुकीचे कार्य केलेले आहे तर त्याला त्याचा दंड येथे भोगावा लागणारच आहे. तर असू शकतं तुमच्या अराउंडही अशी काही लोक राहिलेली आहेत. तुमच्या जीवनामध्येही असू शकतं रिलेशनशिपमध्ये सुद्धा थर्ड पार्टी सिच्युएशन आहे. जे कोणी शिवशक्तीच्या जर्नीमध्ये आहे, ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहेत, तर थर्ड पार्टी सिच्युएशन आहे. तुमचे पर्सन तिकडे आहेत किंवा असू शकतं तुम्ही थर्ड पार्टी सिच्युएशन मध्ये आहात. तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की ते कार्मिक आहेत आणि ते तुमच्या जीवनामधून हळूहळू निघून जात आहेत, कारण की तुमच्या ऊर्जा ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत. तुमच्या ऊर्जा हाय कॉन्शियसनेस मध्ये आहेत. परंतु येथे कुणालाही येथे बर्डन घेण्याची गरज नाही. असू शकतं कसलं तरी दबाव होता आतापर्यंत, एक आजच्या दिवशी होता, कालही होता, काहीतरी नेगेटिव्हिटी होती,
नकारात्मक ऊर्जा होती, तर ही ऊर्जा तुमची नव्हती, हे इतर जी तुमच्या आजूबाजूची लोक आहेत त्यांची ही ऊर्जा होती. तुम्ही तर खूप जास्त पॉझिटिव्ह आहात आणि तुमच्या व्हायब्रेशन जे आहेत हाय आहे. जे कोणी मेडिटेशन करत आहे, जे आपलं आपलं कार्य करत आहे, इनर वर्क करत आहे, पूजा ध्यान नामजप करत आहे, प्राणायामशी कनेक्टेड आहे, तर नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये इथे स्थिरता आहे, शांती आहे. परंतु जर तुम्ही ह्या ऊर्जांपासून दूर गेलात तर तुमच्या जीवनामध्ये पुन्हा कार्मिक अटॅक होतील, नेगेटिव्ह अटॅक्स होतील. तर डिवाइन तुम्हाला इथे गाईड करत आहे. कार्मिक जे आहे ते तुमच्या जीवनातून निघून जातील आणि तुमच्या जीवनामध्ये शांतता प्रस्थापित होईल. असू शकतं कोणीतरी चिंतेमध्ये आहे, लोनचं टेन्शन आहे, कर्ज आहे, पैशांची अडचण आहे, आर्थिक अडचण खूप जास्त आहे, दबाव तंत्र आहे, कुठून तरी काहीतरी गोष्ट आहे जी तुमच्या मनावर साठलेली आहे, बर्डन आहे, दबावयुक्त कोणीतरी तुमच्यावरती सतत लादलेलं आहे, तुम्हाला कमी लेखलेलं आहे, तुम्हाला तुमच्या स्थानापासून कोणीतरी दूर केलेलं आहे. तर अशी ही ऊर्जा येथे आहे. तर असू शकतं तुमच्या घरातही कुणीतरी असं आहे ज्यांनी तुम्हाला सतत सतावलेलं आहे. सो येथे ह्या ज्या काही ऊर्जा आहेत त्या तुम्हाला पुश करत आहे तुमच्या विकासासाठी. जरी तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या जीवनामध्ये सध्या वाईट घडतंय, तर हे बघा, वाईट नाही घडत आहे, तर ही तुमच्या आत्म्याच्या विकासासाठी काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत आहे. ज्या ज्या गोष्टींना तुम्ही अटॅच करून आहात, ज्या ज्या गोष्टींची तुमच्या मनामध्ये खूप जास्त अटॅचमेंट आहे, तुम्ही त्यांना सोडू शकत नाही, तर अशा ऊर्जांना डिवाइन तुमच्यापासून दूर करतं. कारण की तुम्हाला इथे शिकायचं असतं की तुम्हाला अटॅचमेंट कोणाशीही ठेवायची नाहीये, फक्त डिवाइनशी, गॉडशी तुम्हाला अटॅचमेंट ठेवायची आहे. ह्या पृथ्वी तलावरती कुठल्याही व्यक्तीशी अटॅचमेंट ठेवणं म्हणजे तुम्हाला स्वतःला तुम्हाला डिवाइन पासून दूर घेऊन जाणं आहे. तर इथे आपल्या या पृथ्वीवर येण्याचंच कारण हे आहे की आपल्याला ओळखायचं आहे आपण इथे कशाला आलेलो आहोत आणि आपण येथे डिवाइन मध्ये मर्ज व्हायला आलेलो आहोत. आपण डिवाइन साठी येथे आलेलो आहोत, डिवाइनचं कार्य करण्यासाठी येथे आलेलो आहोत. परंतु बहुतेक लोकांना ह्याचा विसर पडतो आणि ते स्वतःच्या पद्धतीने कार्य करायला जातात. बहुतेक प्रयत्न करतात, मी असं करीन मग असं होईल, मी असं करीन मग तसं होईल. हे बघा, प्रयत्न करून काही नाही होणार आहे, खूप जास्त काम करून काहीच नाही होणार आहे. मी तुम्हाला सांग, खूप लोक खूप प्रयत्न करतात, खूप काम करतात, परंतु त्यांना यश मिळत नाही. तर येथे यू हॅव टू सरेंडर. इगो जो आहे तो सोडला पाहिजे. मी करू शकतो, मीच करणार आहे, माझ्याच्यानेच होणार आहे, दिस इज द इगो. आणि हे कुठल्याही बाबतीमध्ये लागू पडणार नाहीये. तर डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. ज्या गोष्टी डिवाइनने तुमच्या जीवनामध्ये निर्माण केलेल्या आहेत, जर तुम्ही जर्नीमध्ये असाल, आध्यात्मिक जर्नीमध्ये असाल, तर तुमचं जीवन हे डिवाइनच ठरवतं कसं चालणार आहे पुढे. तुम्ही नाही ठरवत किंवा इतर कुणी नाही ठरवत. तर एक सोलची कॉन्शियसनेस लेवल आहे, ज्यांची स्तर वाढलेला आहे चेतनेचा, त्यांना ह्या गोष्टी कळतील की आपण किती केलं, हातपाय मारले तरी त्या गोष्टी घडतच नाही. कारण की त्या जेव्हाच घडतात तेव्हा डिवाइन ते घडवून आणतं. तर आणि ज्या गोष्टींसाठी आपण प्रयत्नही केलेले नसतो त्याही गोष्टी घडतात. मग हे कसं काय होतं? तर हे तुमच्या माझ्या करण्याने नाही होत. तर हे जेव्हा परमेश्वर ठरवतो, जशी योजना असते त्या पद्धतीनेच ह्या गोष्टी होतात. तर इथे दिसून येत आहे तुम्हाला काही करण्याची गरज नाही आहे. तर तुम्हाला जे काही करायचं ते डिवाइनला सरेंडर करून टाका. तुमच्याच्याने जेवढं होतं तेवढं तुम्ही सध्या करत आहात आणि तेवढंच करण्याची गरज आहे. तर कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करायचा नाहीये, कुठल्याही गोष्टीच्या पाठीमागे जास्त धावायचं नाहीये की मिळालंच पाहिजे, असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे. तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की ज्या ज्या गोष्टी म्हणजे अशा नैसर्गिक होतील तर तशाच पद्धतीने त्या होऊ द्यायच्या आहेत. गोइंग विथ द फ्लो तुम्हाला राहायचं आहे. जसं की नदीने जर ठरवलं, एखादी नदी आहे, त्या नदीने जर ठरवलं नाही मला इकडून नाही, मला इकडूनच जायचं आहे, तर ते नाही होऊ शकत. जसं तिचा प्रवाह आहे तसंच ती जाते. तर येथे डिवाइन तुम्हाला तेच गाईड करत आहे की तुम्हाला सरेंडर करण्याची गरज आहे. जर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीये तर त्याच्यासाठी खूप जास्त प्रयत्न करून, डोकं आपटून, हातपाय झोडून घेऊन काहीही उपयोग होणार नाहीये. तर तुम्हाला त्या गोष्टी ज्या आहेत सरेंडर करण्याची गरज आहे आणि आनंदाने सरेंडर करा. ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक गोष्ट डिवाइनला सरेंडर करता, सरेंडर मीन्स समर्पित करता, त्यावेळेस त्या गोष्टी डिवाइन आपल्या हातामध्ये घेतं आणि मग ते पुढं काय करायचं ते डिवाइनच ठरवतं. तर येथे तुम्ही सध्या ज्या कोणत्या सिच्युएशन मध्ये आहात, वाईट चांगल्या असो कोणत्याही असो, तर ते सगळं तुम्हाला सरेंडर करायचं आहे परमेश्वराला, परमात्म्याला. तुमचे जे कोणी इष्टदेव आहेत त्यांना तुम्हाला सरेंडर करायचं आहे. ओके, जजमेंट तुमच्याकडे येत आहे, न्याय आहे. बघा, मी तुम्हाला सांगितलं तुम्ही सरेंडर करणार, त्यानंतर डिवाइन तुम्हाला न्याय नक्की देतं. तर येथे न्याय देवता शनी महाराज आहेत, जे असू शकतं सध्या कोणीतरी हेल्थच्या संदर्भामध्ये अडचणीमध्ये आहेत, आरोग्याच्या काही तक्रारी आहेत, त्यांच्या घरामध्ये कोणीतरी मुलगा मुलगी कोणीतरी आहे जे आजारी आहे किंवा स्वतः तुम्ही आजारी आहात. आरोग्याकडे लक्ष द्या असो डिवाइन इथे गाईड करत आहे. आधी स्वतःकडे लक्ष द्या, सेल्फ लव्ह मध्ये या,
दुसऱ्यांची काळजी करता करता स्वतःला नका विसरू. तर इथे जीवन जगणं म्हणजे काय आहे, सतत दुसऱ्यांसाठी करणं नसतं, तर आधी स्वतःकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. खूप जास्त जरी तुम्ही जनतेसाठी जरी कार्य करत असाल तरी सुद्धा काही काळ तुम्हाला स्वतःसाठी काढणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट खूप ओव्हर होऊन नाही करायची आहे. आधी स्वतःला वेळ द्या, स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्या, स्वतःचं जे रुटीन आहे ते व्यवस्थित फॉलो करा, ज्यामध्ये तुम्हीही त्यामध्ये सहभागी असाल. तुमची हेल्थ, तुमचं खाणं पिणं, तुमचं राहणं ते पण त्यामध्ये सहभागी असेल. तर ते हेल्थकडे लक्ष द्या. डिवाइन तुम्हाला जजमेंट देत आहे हेल्थच्या बाबतीमध्ये. आफ्टर दिस रिडिंग ज्यांच्या कोणाच्या हेल्थच्या तक्रारी आहेत, आरोग्याच्या तक्रारी आहेत, तर त्यामधून डिवाइन तुम्हाला जजमेंट देईल, तुम्हाला न्याय देईल. ओके, 10 ऑफ सॉर्ड्स. असू शकतं कोणीतरी खूप जास्त दुःखी होतं आतापर्यंत किंवा कालपर्यंत किंवा आत्ताही, किंवा असं काहीतरी घडलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये की लोकांनी त्यांना फसवलेलं आहे, लोकांनी त्यांना इथे त्रास दिलेला आहे, त्यांचा विश्वासघात केलेला आहे. तर इथे दिसून येत आहे ज्यांच्यावरती तुम्ही विश्वास ठेवला, एक घरातील म्हणून, मित्र म्हणून किंवा काही म्हणून असो, त्यांच्यासाठी तुम्ही केलं, परंतु शेवटी त्यांनी तुम्हाला जे नाही ते शब्द उच्चारून तुम्हाला चुकीचं ठरवलं. तुमच्या बाबतीमध्ये त्यांनी वाईट तुमच्याविषयी विचार केले, तुमच्याविषयी पसरवले सुद्धा. तर ते घाव आहेत तुमच्या आणखीनही मनामध्ये, ते घाव आहेत तुमच्या आणखीनही आत्म्यामध्ये किंवा तुमच्या एनर्जीजमध्ये. तुमच्या पूर्ण जे काही एनर्जी आपले चक्राज आहे त्यामध्ये ब्लॉकेजेस आहेत. तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. ज्यावेळेस आपण दुसऱ्यांच्या बाबतीमध्ये विचार करतो की ह्याने माझ्यासोबत असं केलं, तर ते आपण पुन्हा रिपीट करत असतो. रिपीट करून आपण तेच सिच्युएशन पुन्हा आपल्या जीवनामध्ये अट्रॅक्टही करत असतो. तर असं दिसून येत आहे मे बी तुम्ही तुमच्या स्वतःच्या सेल्फ पासून दूर गेलेले आहात. तुम्ही स्वतः जे आहात ते कुठेतरी तुम्ही विसरून गेले आहात. असू शकतं तुम्ही पूर्वी असे नव्हतात, किंवा स्कूल लाईफमध्ये, कॉलेज लाईफमध्ये तुम्ही असे नव्हतात. तर तुम्ही खूप जास्त बिंदास्त होतात, खूप चांगलं तुमचं जीवन होतं. एक कुणी नसलं जरी तुमच्यासोबत तरी तुम्ही खुश राहायचा तुमच्या कामामध्ये. पण जसं तुम्ही पुढे गेलात, ह्या जीवनाच्या म्हणतो ना आपण प्रवासामध्ये पुढे गेलात, तर तुम्हाला असे कटू अनुभव आले की ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला त्यांनी तुम्हाला फसवलं, ज्यांना तुम्ही आपलं म्हणलं त्यांनी तुम्हाला फसवलं, किंवा असं तुम्हाला बोललं गेलं तुमच्याविषयी की जे तुम्हाला मान्य नव्हतं. अशा काही गोष्टी तुमच्या बाबतीमध्ये घडून गेलेल्या आहेत. तर त्याचे घाव तुमच्यामध्ये आहेत, अजून त्याचे वुंड्स तयार झालेले आहेत. तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की हे ब्लॉकेजेस जे आहेत ते तुम्हाला दूर करणं गरजेचं आहे. हे जे काही एनर्जी आहे ती तुम्हाला सोडून देण्याची गरज आहे. त्यामुळे सुद्धा हेल्थ इश्यू होतात. ज्या गोष्टी आपण खूप मनामध्ये साठवून ठेवतो, आपल्या ब्लॉकेजेस आपल्या एनर्जीमध्ये साठवून ठेवतो, त्यांनी ब्लॉकेजेस तयार होतात आपल्या शरीरामध्ये, आणि मग ते रूप घेतात कशाचं, आजारपणाचं. काही ना काहीतरी आजार होतात. मग येथे प्रत्येक चक्रांवरती ते ब्लॉकेज असतात. कोणाचं खूप जास्त दुःख असेल, खूप त्यांना जे रडले असतील, क्राईंग असेल, राग सुद्धा साठवून ठेवला असेल, जिथं व्यक्त करायचं होतं तिथं व्यक्त नाही करता आला, जिथे बोलता नाही आलं, मग तिथे हार्ट चक्र ब्लॉक होऊन जातो. आणि मग नंतर आपल्याला माहिती आहे हार्ट चक्र ब्लॉक होतो, मग नंतर त्यांना पुढे बीपीचा त्रास होतो, हार्ट अटॅक येतो, म्हणजे असे अनेक आजार व्हायला लागतात. शुगर वाढते काहींची डायबिटीज वाढते. चिंता खूप जास्त कराल तुमची डायबिटीज होईल. तुम्हाला खूप चिंता कराल, नेगेटिव्ह राहाल सतत, डायबिटीज 100% होणार. तर येथे डिवाइन तुम्हाला काय गाईड करत आहे, तुमच्या हेल्थकडे लक्ष द्या. ज्या गोष्टी घडून गेल्यात, भूतकाळात झाल्यात, त्यांना पुन्हा आठवून, पुन्हा रडून, त्या म्हणजे असं त्यांनी माझ्यासोबत असं केलं होतं, मग आता असं करायचं आणि मग रडत बसायचं, मग हे सगळं चुकीचं आहे. त्याने तुम्ही स्वतःकडे नेगेटिव्ह ऊर्जा अट्रॅक्ट करता. ज्या गोष्टी झाल्यात त्यासाठी कॉर्ड कटिंग करून टाका त्या लोकांपासून. मग कसं बाहेर पडणार, कॉर्ड कटिंग करून टाका त्या लोकांपासून. ज्या काही कार्मिक होत्या तुमच्या, त्याच्यासाठी कॉर्ड कटिंग मेडिटेशन्स असतात, ते तुम्ही घेऊ शकता. ज्या कोणी ऊर्जाने तुम्हाला त्रास दिलेला आहे किंवा तुमच्याकडूनही असं काही घडलेलं आहे बघा, नकळतपणे काही गोष्टी आपल्याकडून घडतं, त्यावेळेस कळत नसतं आपल्याला आणि होऊन जातं मग आपल्याकडून. तर त्याही ऊर्जांच्या बाबतीमध्ये आपण स्वतःलाच चुकीचं समजतो, आपण गिल्टमध्ये जातो, अरे माझ्याकडून असं झालं, मीच असं आहे किंवा माझ्याच बाबतीत. तर इथे जी लो कॉन्फिडन्सची भूमिका असते, जी तुमची नेगेटिव्ह एनर्जीकडे जाण्याची जी एक पॅटर्न तुमच्या मनामध्ये तयार झाला, तो कुठेतरी दूर करणं गरजेचं आहे. हे जे काही झालंय, मागे झालंय, ते एक तुमच्या प्रारब्धाचा भाग होता असं समजा. त्या लोकांना माफ करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही स्वतःला माफ करणं गरजेचं आहे. भलेही त्यावेळेस तुम्हाला समजलं नाही, म्हणजे याचा अर्थ असं नाही की तुम्ही बुद्धिवान नाही आहात. ओके,
हे त्यावेळेसची परिस्थिती होती म्हणून त्यावेळेस तसं झालं. परंतु आता तर तुम्ही त्यातून काहीतरी शिकलात, आत्म्याचा विकास झालाय, तुम्ही अनेक नवीन नवीन गोष्टी शिकल्या आहेत तुमच्या जीवनामध्ये. तर इथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. मागचं जे काही पेन होतं, मागचं जे काही दुःख होतं ते लेट गो करा, त्या गोष्टी सोडून द्या. आता पुन्हा पुन्हा त्यांना रिपीट पुन्हा तुमच्या डोक्यामध्ये घेऊन येऊ नका. ओके, हे पण एक कार्ड होतं. असू शकतो कोणीतरी प्लॅनिंग करतंय भविष्याचा. काय प्लॅनिंग करायचं हे नाही माहितीये, परंतु काहीतरी करायचं आहे एवढा मात्र विचार आहे डोक्यामध्ये. तर जे काही प्लॅनिंग करत आहात भविष्याच्या दृष्टीने, तर त्यामध्ये दोन्ही बाजू पडताळून पहा. बघा आता कसं होतं, काही लोकांना पुढे स्वप्न तर दाखवले जातात, परंतु मग त्याच्या मागची रिस्क नाही बघत ते. आता एखादं म्हणलं कोणी तुम्हाला, मी तुला जॉब लावून देतो, एवढे एवढे पैसे दे, पण ऍक्च्युली त्याच्या पाठीमागे बघा आधी ती व्यक्ती खरंच लॉयल आहे का, ती व्यक्ती खरंच पैसे देण्याच्या लायकीची आहे का. नाही तर तुमचे पैसे जाणार आणि जॉबही नाही मिळणार. तर येथे काही लोक विचारतात पैसे मागतायत, असं करतायत, तर बघा तुम्ही आधी पूर्ण प्लॅनिंग करत जा कुठल्याही गोष्टीचं. तर डिवाइन तुम्हाला तेच अलर्ट करत आहे की कोणी तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करेल, कोणी तुम्हाला तुमचा विश्वासघात करण्याचा प्रयत्न करेल. तर येथे आता तुमच्याकडे अनुभव आहे, तर तुम्ही त्या गोष्टींकडे लक्ष द्या. सो आधी ती व्यक्ती तेवढी लॉयल आहे का, आधी ती व्यक्ती तेवढी प्रामाणिक आहे का, तेव्हाच तुम्ही तुमचा जो काही व्यवहार आहे तो इथे करा. कारण की ते दिसून येत आहे मे बी कोणीतरी द्विधा मनस्थितीमध्ये आहे. तर योग्य तो सल्ला घ्या, गायडन्स घ्या, मेडिटेशन करा, एखादी टॅरो रीडिंग घ्या. व्हॉट यू वॉन्ट. ओके, तर डिवाइन सोबत तुम्ही आहात, डिवाइनने तुम्हाला निवडलेला आहे. ओके, तर तुमच्यामध्ये कुठलेही भय नाही आहे, तुमच्यामध्ये कुठलीही भीती नाही आहे आता, कारण की परमेश्वराने तुम्हाला निवडलेले. जे कोणी या व्हिडिओपर्यंत आलेले आहेत तर तुम्ही साधारण आत्मा नाही आहात, तुम्ही एक चुनी हुई आत्मा, म्हणजे काय म्हणतात त्याला, चुजन वन आहात, निवडलेले आहात, म्हणून तुम्ही इथपर्यंत आलेले आहात. तर कुणीही असे स्पिरिच्युअल चॅनलकडे वळत नाही सहजासहजी, कारण की त्याच्यासाठी सुद्धा खूप आधीचं आध्यात्मिक जीवन लागतं, आधीचं आध्यात्मिक त्यामध्ये काही ना काहीतरी कार्य लागतं, साधना लागते. त्याच वेळेस अशा गोष्टींकडे आपण अट्रॅक्ट होतो, जे की खूप डीप नॉलेज आहे. आणि आपल्या चॅनलवर खूप डीप गोष्टी असतात, त्यामुळे जे लोक इथपर्यंत येतात दे आर नॉट अ नॉर्मल सोल. तर असू शकतो तुम्ही नॉर्मल ह्युमन बिईंग सुद्धा नाही आहात, तुमच्यामध्ये प्युरिटी आहे, तुमची सोल आत्मा जी आहे पवित्र आहे. आणि ज्यावेळेस आपण डिवाइनकडे पवित्र मनाने, शांत मनाने, पीसफुल राहून आपण काही गोष्टी मागतो, तर ते डिवाइन नक्की पूर्ण करतो. तर तुमच्या मनामध्ये सध्या जी काही इच्छा आहे ती परमेश्वराने ऐकलेली आहे, ती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली सुद्धा आहे, कारण की ती तुम्ही एकदम पवित्र मनाने मागितलेली आहे. तुमचं जे आहे तेच तुम्ही मागितलेलं, दुसरं तर काही मागितलेलं नाही तुम्ही. तर येथे दिसून येत आहे जे कोणी शिवशक्तीच्या जर्नीमध्ये आहेत, येथे दिसून येत आहे की मे बी असू शकतो ते त्यांच्या पार्टनरविषयी खूप जास्त विचार करते, ते त्यांना मागत आहे डिवाइनकडं. तर हे बघा, ती गोष्ट तुमची आहे, ती तुमच्यामध्येच आहे, तुम्ही इतर कुठे शोधत कशाला आहात. ते तुमचे जर हापसोल आहे तर तुम्हाला ती बाहेर शोधण्याची गरज नाही, ते तुमच्यामध्येच आहे. तुम्ही जर अर्धनारेश्वर स्वरूप आहात तर ते बाहेर कुठं फिरणार आहे, ते तुमच्यामध्येच आहेत, कारण की ते आधी तुम्ही आहात आणि मग ते बाहेर आहे. ते बाहेर जे दिसतंय ते 3D आहे आणि जे तुमच्यामध्ये आहे ते खरं आहे. तर येथे तुम्हाला ही गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे की ते जे, हे बघा, नॉर्मल गोष्टी ज्या आहेत, नॉर्मल लोक नॉर्मल गोष्टी मागतात, आणि जे हायर सोल्स आहेत, जे हायर कॉन्शियसनेस मधले आहेत किंवा डिवाइनशी कनेक्टेड आहेत, जे प्युअर सोल आहेत, तर ते काय मागतील, ते तुमच्या आत्म्यावरती हक्क मागतील. कोणी तुमच्या प्रॉपर्टीवरती मागेल, कोणी तुमच्या सोन्या नाण्यावरती मागेल, कोणी तुमच्या शरीरावरती मागेल, पण आत्म्यावरती हक्क सांगणारी व्यक्ती नॉर्मल असेल का? सो येथे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जे कुणी या जर्नीमध्ये आहे दे आर नॉट नॉर्मल सोल, दे आर नॉट नॉर्मल सोल. तर येथे साधारण नाही आहात तुम्ही. तर कुणाच्या आत्म्यावरती हक्क तेच सांगू शकतो, कारण की ती त्याची आत्मा आहे. तर जर तुम्हाला असं वाटत असेल की आपली आत्मा आहे मग तिकडं बाहेर काय आहे, तर ती बाहेर नाही, ते तुमच्यामध्ये आहे. आधी तुम्ही स्वतःमध्ये पूर्ण व्हा, मग डिवाइन तुम्हाला तुमच्या पुढे जाण्यासाठी नक्की मार्ग मोकळा करेल. तर तुमच्यामध्येच तुमची ऊर्जा आहेत, मस्क्युलाइन अँड फेमिनाइन, आधी त्यांना तुम्हाला एकत्रीकरण करायचं आहे आणि मग त्या ऊर्जा ज्या आहेत त्या तुम्हाला, ब्रह्मांड जे आहे ते तुम्हाला एकत्रित करेल. आता तुम्ही म्हणा आम्ही तर खूप काही करतोय, हे बघा तुमच्यावरती कार्य झालंय, तुमच्या पर्सनवरती पण कार्य झालं पाहिजे ना. तर असे तुम्ही स्वीकारणार का ज्यांच्यावरती कार्य नाही झाले?
तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की कार्य दोन्ही बाजूने होत असतं. ज्यावेळेस दोन्ही परिपूर्ण आत्मा होतील, ज्यावेळेस त्यांच्याही सुद्धा फिअरवरती किंवा इतर जे काही ब्लॉकेजेस असतात त्याच्यावरती कार्य होईल. त्यांच्यामध्ये पण खूप भीती असते किंवा खूप ते ह्या काय म्हणतात ह्या जगाचे रूल्स असतात ते मानत असतात. जसं की फेमिनाईन ऊर्जा थोडीशी डॉमिनंट असते, म्हणजे थोडीशी बोल्ड असते, पण मस्क्युलाईन ऊर्जा खूप जास्त विचार करणारी, लॉजिकल अँड 3D माइंडसेटनी समाजात काय हे बघा, हे याच्यातच सगळेजण जात आहेत की माइंडच्या गेममध्ये. तर ह्या माइंडच्या पलीकडे सुद्धा काहीतरी आहे, त्याकडे लक्ष जात नाही. सोल आहे, माइंडच्या पलीकडे सोल आहे, तर तिकडे लक्ष जात नाही. बघा मेडिटेशनमध्ये तुम्ही बसता त्यावेळेस तुम्हाला दिसतं की कोणीतरी विचार करत आहे आणि कुणीतरी त्याला पाहत आहे. सो हे खूप डीप आहे, परंतु ज्यांनी कुणी इथपर्यंत गेलेलं आहे तर त्यांना ते कळतं की काहीतरी आहे जे विचार करत आहे आणि कोणीतरी जे आहे ते त्याला पाहत आहे. तर हे जे काही चाललंय इथं सगळं ते विचार जे चालले ते 3D मध्ये चालले, परंतु जो पाहणारा आहे, जो आत्मा आहे, सोल आहे, तो एकच आहे. तर हे एक गोष्ट आहे जी कदाचित तुमच्या पर्सनला जेव्हा कळेल तेव्हा कळेल, परंतु कळेल का नाही कळेल ते पण नाही माहिती. परंतु डिवाइन काम करतं दोघांवरती सुद्धा. असं नाही होणार की काम नाही होणार, कारण की शेवटी सगळ्या ट्विन फ्लेमचे जे अंत जो आहे शेवटी त्यांना एकच व्हायचं असतं, जे मे बी इथे होईल नाही तर आफ्टर दिस लाईफ होईल. काय जे व्हायचं असेल ते होईल, जसं डिवाइन टायमिंग असेल तसं होतं. तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की तुमचे पर्सन्सवरती सध्या सुद्धा काम सुरू असेल. काही भययुक्त ऊर्जा असतात जे ते ह्या 3Dच्या माइंडसेटमध्ये असतात किंवा मोहमायेमध्ये अडकलेले असतात, ते चुकीच्या लोकांना त्यांचं समजत असतात. तर येथे डिवाइन त्यांच्यावरती पण काम करेल. तर येथे हे दोघं जण हे टकले दिसत आहेत, हे ट्विन्स आहेत आणि त्यांच्याकडेच त्यांची चावी डिवाइनकडे आहे. तर हे डिवाइन आहे. तर ही हायर सेल्फ आहे ह्या दोघांची, आणि ही हायर सेल्फ जी आहे ह्या दोघांची ती एकच आहे, आणि म्हणून हे ह्या हायर सेल्फमधून निघून दोन शरीरात वेगळे झालेले आहेत. तर येथे लक्षात घ्या, ही काय आहे तुमची हायर सेल्फ. हायर सेल्फ म्हणजे तुमचं उच्च स्व, तुमची उच्च आत्मा. तर ह्या उच्च आत्म्यामधून तुम्ही हे दोघं डिवाइड झाले, एक झाले फेमिनाईन, एक झाले मस्क्युलाईन. आणि हे जे आहे तुम्ही एकाच ह्याच्यातून निघालेले आहात, त्यामुळे तुम्ही सतत कनेक्टेड असता. कुठे? 5D मध्ये. तर असं समजण्याची गरज नाही आहे की डिस्टन्स आहे, नो कॉन्टॅक्ट आहे, देन तुम्ही कनेक्टेड नाही आहात. तर न, तर इथे दिसत आहे तुम्हाला हायर सेल्फ आहे तुमची, जी तुम्हाला गाईड करत असते. ह्यालाही गाईड करते, ह्या आत्म्यालाही गाईड करते, दोघांनाही गाईड करत असते. वेळोवेळी मार्गदर्शन दोघांनाही मिळत असतं. परंतु जोपर्यंत तुमच्यावरती कार्य नाही होणार, तुम्ही जोपर्यंत ह्या माइंडच्या गेममधून बाहेर नाही पडणार, ही भीती, हे राग, हे द्वेष, ही मोहमाया, हे लालसा, वासना, क्रोध, ह्याच्यातून जोपर्यंत तुम्ही बाहेर नाही पडणार तोपर्यंत तुमची आत्मा जी आहे ती तुम्हाला इथपर्यंत घेऊन जाणार नाही. इथपर्यंत तुम्हाला मर्ज व्हायचं आहे. ठीक आहे, दोघांना पण मर्ज होऊन इथं यायचं आहे. नंतर ते याचा हात कुठं आहे? डिवाइनकडे आहे. सो मग दोघांनाही कुठे, शेवटी दोघांनाही डिवाइनकडेच जायचं आहे. सो आता बघा तुमचं कुठपर्यंत आलंय. तर इथे दिसून येत आहे की तुम्हाला डिवाइन जे आहे ते एक इथे लॉकची एक चावी देत आहे, खजान्याची चावी आहे, ती तुमच्यामध्ये दडलेली आहे. हे तुम्हाला ओळखायचं आहे. हा आत्मा जो आहे तो तुमच्यामध्ये दडलेला आहे. सो तुम्हाला वाटत आहे यू आर सेपरेट, तर नो, तुम्ही एकच आहात. तर याकडे लक्ष द्या. फक्त ह्या 2 मध्ये तुम्हाला बॉडीजमध्ये डिवाइड केले. तर हे ह्याच्यावरती झालं सगळं. तर लेट्स सी, पाहूया. ओके, डिवाइन लव. ज्यांनी अपेक्षा सोडली होती, नेगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव होता, तर लवकरच त्यांच्या जीवनामध्ये त्यांचे पार्टनर येत आहे, त्यांचे डिवाइन लव येत आहे, युनियन होत आहे, एनर्जेटिक युनियन होऊ शकतं. तुम्हाला असं वाटत असेल की 3D मध्ये युनियन नाही होते आमचं, परंतु येथे 5D मध्ये किंवा एनर्जेटिक, हे सगळे एनर्जी आहे, ब्रह्मांड एनर्जी आहे. एनर्जेटिकली तुमचं युनियन होताना इथे दिसून येत आहे. निगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव आहे. जसं जसं तुम्ही ह्याच्यामध्ये जाणार, तुम्ही जसं जसं भक्तीमध्ये जाणार, साधनेमध्ये जाणार, इतर लोक तुम्हाला टॉर्चर करणार, इतर लोक तुम्हाला नावं ठेवणार, इतर लोक तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करणार. तर इथे ह्या नेगेटिव्ह ऊर्जा आहेत. तर नेगेटिव्ह ऊर्जांसाठी काय करायला हवं आहे? ऑरा लॉक करा तुमचा. पॉझिटिव्ह राहा, अजून पॉझिटिव्ह राहा, आनंदी राहा.
खूप तुमच्या पुढे अडचणी येतील, खूप तुम्हाला सतवलं जाईल, खूप तुम्हाला त्रास दिला जाईल, पण तरी सुद्धा तुम्हाला ठाम राहायचं आहे. तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे कोणावरती? डिवाइनवरती. तुम्हाला तुमच्या आत्म्याचा जो नकाशा आहे त्याच्यावरती तुम्हाला डोळे झाकून चालायचं आहे. पण त्याच्यासाठी पाहिजे एक विश्वास, एक जो ठाम असतो की नाही तो विश्वास पाहिजे. तुम्ही जर डगमगलात, हे आहे का नाही, डिवाइन आहे का नाही, गॉड आहे का नाही, जर हे तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील ना, तर मग नाही होऊ शकणार. तुम्ही या नकाशावरती चालू शकणार नाही. हा नकाशा तुम्हाला डिवाइनने दिलेला आहे, जे तुम्ही मिळवलेला आहे तुमच्या कार्यानुसार. तर येथे तुम्हाला त्याच्यावरतीच पुढे चालायचं आहे. तुम्हाला त्याच्यावरती संकोच निर्माण करायचा नाही, डाऊट निर्माण करायचा नाही. डिवाइन तुम्हाला भरभरून देत आहे. तुमच्याकडे धन येत आहे भरपूर. तुमचे लॉक जे आहे, लॉक कसलं होतं, हे लॉक जे आहे ते तुमच्या खुशियांचं आहे, तुमच्या आनंदाचं आहे. जे तुम्हाला आता मी दाखवलं होतं ते लॉक जे आहे, ओके, तर ते तुमच्या आनंदाचं आहे, ते तुमच्या खुशीचं आहे, ते तुमच्या स्वप्नांचं आहे, जे लवकरच पूर्ण होत आहे. आणि इतका पैसा तुमच्याकडे धन येईल, इतकं येईल की तुम्ही ते दुसऱ्यांनाही देताना दिसून येत आहात. तुमच्यामध्ये तेवढं दातृत्व आहे, तुम्ही प्युअर सोल आहात. हे बघा, देव कुणालाही देत नाही, ज्ञानही कुणालाही देत नाही, सिद्धीही कुणालाही मिळत नाही, साधनाही तेच लोक करू शकतात ज्यांना डिवाइनने निवडलेलं आहे. जर तुमच्याकडे एखादी सिद्धी डिवाइनने दिलेली आहे, तर याचा अर्थ परमेश्वराला माहिती आहे, शिवजींना माहिती आहे की तुमच्यामध्ये ते गुण आहेत. तुमच्यामध्ये स्वतःचा स्वार्थ साधण्याचे गुण नाही आहे, तर परमार्थ करण्याचे गुण आहे. म्हणून परमेश्वराने तुम्हाला इथपर्यंत गौरवान्वित करून तुम्हाला पाठवलेलं आहे. तुमच्यातले गुण ओळखा, तुम्ही कोण आहात ते ओळखा. हळूहळू तुम्हाला कळेल, तुम्ही अध्यात्माकडे जाल तसं तुम्हाला कळेल की तुमच्यामध्ये काय क्षमता आहे. तर इथे तुमचं जे गोष्टी अडकलेल्या आहेत, जे बंधनं आहे ते तुटतील, तुमचे मार्ग मोकळे होतील, सुखाचे, आनंदाचे, समृद्धीचे मार्ग मोकळे होतील. सो क्लायमेट दिस रीडिंग, इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साइन फॉर यू. ओके, ब्लॅक मॅजिक आहे काहींवरती, ब्लॅक मॅजिकचा प्रभाव आहे, नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव आहे. बंधनात ठेवलेला आहे त्यांना कोणीतरी, मोहमायेने बंधनात ठेवलेला आहे. कोणीतरी थर्ड पर्सन आहे, त्यांनी बंधनात ठेवलेला आहे. कोणी ज्वेलस पर्सन आहे अराउंड, घराच्या जवळ, कार्यक्षेत्रामध्ये कोणीतरी जे आहे ज्याने खूप खालच्या पातळीला तुम्हाला खूप तुमचं नुकसान केलेलं आहे, खूप तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक शक्तींचा वापर करून, नकारात्मक शक्तींचा वापर करून तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये एका व्यक्तीचा सहभाग नाही आहे, याच्यामध्ये अनेक लोकांना, खालपासून ते वरपर्यंतच्या लोकांना त्याने सहभागी करून घेतलेला आहे. असं कोणीतरी आहे तुमच्या अराउंड ज्याने तुमच्याशी दुश्मनी खूप मोठ्या प्रमाणात केलेली येथे दिसून येत आहे. आणि त्याच्यामुळेच तुमच्यावरती हा प्रभाव येथे केलेला दिसून येते की तुम्ही हलू शकणार नाही, तुम्ही त्यातून बाहेर पडू शकणार नाही. पण बघा, कितीही असू द्या, किती ब्लॅक मॅजिक असू द्या, कितीही तुमच्या ऊर्जांना बांधलेला असू द्या, तर येथे एक परम सत्ता आहे, डिवाइनची सत्ता आहे. आणि त्या सत्तेच्या पुढे दुसरं कोणत्याही शक्तीचं, नकारात्मक ऊर्जेचं चालत नाही. तर येथे कितीही कोणी प्रयत्न करू दे, एक ना एक दिवस तुमचा मार्ग मोकळा होणार आहे. तुमच्या जीवनामध्ये जे तुम्हाला पाहिजे आहे, जे तुमचं आहे ते तुमच्याकडे. आपल्याला दुसऱ्या कोणाचं नकोच आहे ना, आपल्याला दुसऱ्या कोणाचं नको, जे माझं आहे तेच दे देवा मला, एवढंच आपण मागतो देवाला, ओके नाही. तर येथे तुमचं जे आहे ते तर परमेश्वर तुम्हाला देणारच आहे, शिवजी तुम्हाला देणारच आहेत. त्यामुळे तुम्हाला त्या बाबतीमध्ये चिंता करायची गरज नाही. आणि जे तुमचं आहे ते तुम्हाला मिळालंच पाहिजे, तुमच्या हक्काचं आहे ते. तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की हे जे काही कोणीतरी तुम्हाला येथे अडचणीत आणून बांधून, तुमच्या ऊर्जांना बांधून इतक्या वर्ष, इतक्या ह्याच्यातून, पण कुणीतरी जे येतं तुमच्या जीवनामध्ये, जे तुम्हाला यातून मुक्त करतं, तर तशी कुणीतरी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येईल जी तुम्हाला ह्या सर्व ऊर्जांमधून मुक्त करेल, तुम्हाला परमार्थाकडे जाण्याचा मार्ग दाखवेल, जे तुमच्या सोबत येतील, जे तुम्हाला पुढे घेऊन जातील, जे तुमच्या विकासाचे मार्ग मोकळे करतील. असे कोणीतरी व्यक्ती तुमच्या जीवनात येतील, असं कुणीतरी येईल जे तुम्हाला ह्या सर्व बंधनातून मोकळं करेल, मुक्त करेल. आणि जी व्यक्ती ती येईल ती साधारण नसेल, ती तुमचंच कुणीतरी असेल. तर इथे लक्ष ठेवा या गोष्टी, मार्क माय वर्ड्स. ओके, आई तुळजाभवानीची ऊर्जा आलेली आहे. तर आय थिंक ज्यांची कुलदेवी आई तुळजाभवानी आहे त्यांनी इथे कमेंट करायची आहे. अँड नक्कीच त्या तुम्हाला पुढे चाला, विजयाचा आशीर्वाद देत आहे तुम्हाला, आणि पुढे चाला म्हणून सुद्धा सांगत आहे. तर पुढे चाला, खूप पॉझिटिव्ह मार्ग आहे तुमच्यासाठी. हे बघा, मार्ग पॉझिटिव्ह असो, नाहीतर एखादा निखाऱ्याने भरलेला मार्ग असो, परंतु त्यावरती पण तुम्हाला चालायचंच आहे. यामध्ये सुटका नाहीये, यामध्ये कुठली तुम्हाला सूट नाहीये. चाला, तुमचा विजय तुमचाच आहे. मात्र हे बघा, अंत भला तो सब भला असं म्हणतात.
एंड इज द बिगिनिंग. तर येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे, ज्या मार्गावरती चाललेले आहात त्या मार्गामधून बाहेर पडू नका. ती जर्नी कंप्लीट करा, तो प्रवास पूर्ण करा. आणि तेच तुमच्या जीवनाचं ध्येय आहे, तेच तुमच्या जीवनाचं गमक आहे. आणि त्याच्यातून तुम्ही बाहेर पडून काही तुम्हाला मिळणार नाही, त्याच्यातून बाहेर पडून तुम्ही काही मिळवणार नाही. आणि जर नाही समजलं ह्या जीवनामध्ये येऊन, तर मग पुन्हा पुन्हा तेच जन्म घ्यायचा. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. तर पुन्हा पुन्हा तेच दुःख, पुन्हा पुन्हा तेच त्रास सहन नाही करायचं आपल्याला. तर आपल्याला मुक्ती पाहिजे आहे. मुक्तीच्याच दिशेने सगळे चालतात, मुक्तीच्याच दिशेने सगळे सोल्स आलेले असतात. आणि तुम्ही मास्टर सोल आहात, तुम्ही जुनी सोल आहात, ओल्ड सोल आहात. तर मे बी काहींचा हा लास्ट बर्थ असू शकतो. ज्यांनी कार्य केले स्वतःवर, ज्यांचे अनेक जन्म साधनेमध्ये गेलेले आहेत, तर त्यांचा नक्कीच लास्ट बर्थ असतो, ट्विन फ्लेम्सचाही असतो. ज्यांनी कार्य केलं त्यांनी मात्र, नाही तर अडकून पडाल तुमच्या पर्सनसाठी. तर येथे एम्प्रेसची ऊर्जा आहे, पॉझिटिव्ह आहात, डिवाइनशी कनेक्टेड आहात. एम्प्रेस अँड द हर्मिट. शोधत आहात, काहीतरी शोधत आहात, शोधा. नक्कीच डिवाइन तुम्हाला काही ना काहीतरी अगेन कार्ड आलेलं आहे, जी तुमचे सुखाची चावी आहे, खजान्याची चावी आहे. ती डिवाइनकडे आहे, परंतु ती तुमच्याकडेही आहे. तर कार्य करा स्वतःवरती. नक्कीच तुमच्या इच्छा आकांक्षांना डिवाइन पूर्ण करेल. मग कुठलीही अपेक्षा नाही राहणार जीवनामध्ये. आणि एकदा आपण सगळ्या अपेक्षा सोडून दिल्यावरच काही गोष्टी आपल्याकडे येतात. लेट गो इज तर लेट गो करा. सध्याच्या सिच्युएशनमध्ये जे काय आहे, कमी आहे, चांगलं आहे, किंवा काही जे काय आहे ते लेट गो करा. डिवाइनला सरेंडर करा. तुमच्या कार्यावरती पुढे जा. जरी तुम्हाला असं वाटत असेल सध्या रस्ता तुमचा कठीण आहे, परंतु तरीसुद्धा इथून पुढचा मार्ग तुमच्यासाठी चांगलाच असणार आहे. आणि चांगला असो नसो, पण त्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्हच राहायचं आहे. हा तुमच्या आत्म्याचा तुमच्या आत्म्याचं हे लेसन आहे, धडा आहे, की तुम्हाला कसाही मार्ग असो, तुम्हाला त्यामध्ये पॉझिटिव्हिटी शोधायची आहे आणि पुढे जायचं आहे. पॉझिटिव्हिटी शोधणं इट्स अ चॉईस. खुश राहणं ही चॉईस आहे. कुणी उगाच काही दिलंय आणि खुश राहतंय, नाही. काही लोकांना रडत राहण्याची सवय असते, ते निवडतात. तसंच आनंदी राहणं हे सुद्धा एक चॉईस आहे. तर आनंदी राहा, हॅप्पी राहा, पॉझिटिव्ह राहा, तुमच्या जीवनामध्ये चांगले कार्य करत राहा. आणि नक्की चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबही करा. आणि हा व्हिडिओ ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा. त्यांना पर्सनल रीडिंग, काउन्सिलिंग हवं आहे, त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. सो थँक्यू सो मच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. ओम नमः शिवाय, हर महादेव, श्री स्वामी समर्थ, जय शिवशक्ती.